नमस्कार, प्रज्ञाज वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे. सकाळी सकाळी हा चेहरा नाही पाहिला तर मग काय पाहिलं? मग हा चेहरा पाहण्यासाठी आम्हाला सकाळी आमच्या आजोबांचा व्हिडिओ कॉल, माझ्या पप्पांचा. रोज सकाळी माझ्या मम्मीचा आणि पप्पांचा विरुला न चुकता व्हिडिओ कॉल असतो. मग त्यांचा झाला व्हिडिओ कॉल, तोपर्यंत मग मी गेले बाथरूममध्ये आणि असा फॉर्ममध्ये ब्रश घेतला आणि असं पेस्ट काढत होते फॉर्ममध्ये, पण पचका झाला आणि पेस्ट संपलं होतं. मग तसंच मी पेस्ट घेतलं आणि असा ब्रश केला, म्हणजे असे अर्धे डोळे बंद होत होते. मग त्यानंतर मी विरूसाठी बनवला नाश्ता. आज युजल सॅलड आणि पालक खाऊन विरू झाला खुश आणि एकदम अशी स्माइल देत होता आणि त्याने सगळं फिनिश केलं होतं. मग तेवढ्यात मला खालून आवाज आला, प्रज्ञा माऊ. मी गॅलरीमध्ये गेले आणि खाली वाकून पाहते तर ही बघा, ही क्यूट अशी परी ना, एक तिच्या मम्मीने पाठवलं होतं ते मला माझ्याकडे तिला. मग त्यानंतर परीला सामान देऊन मी झाले फ्रेश आणि परत आली विरूच्या खाण्याची वेळ. मग विरू आज एकदम खुश होता, काय माहिती. मग मी त्याला अशी गप्पा मारत बसले होते. मी त्याला म्हणत होते अरे गप रे तो विरू हसतच होता. मी त्याला म्हणते अरे गप रे आणि विरूचं हसणं चालूच होतं. मग विरूचं खाणं झाल्यानंतर मी आज घेतले हे पनीर कट करायला. मग पनीर कट करत असं म्हणजे लक्षात आलं की अरे वेट आपलं हे युनिफॉर्म राहायला आलं. मग फॉर्म घेतला, नाईफ असा सापकांना फिरवला आणि परत एकदा पनीर कट करायला घेतलं. मग पनीर घेतलं, परतून इकडे बनवली ग्रेव्ही. आज बनत होतं आमच्या घरी पनीर टिक्का मसाला. आहा, एकदम मस्त डिलिशियस असं हे बघा, आमचा पनीर टिक्का मसाला तयार झाला. मग विरूला मी घातली आंघोळ आणि विरू दुपारी झोपला. आज आम्हाला खूप फिरायचं होतं, त्यामुळे पटकन विरूला झोपवलं आणि मग मी जेवण करायला गेले. त्यानंतर विरू उठला आणि विरू बाहेर बघून इतका खुश होता, कारण की आमच्या घरासमोर पूर्ण जी जागा होती ना अशी प्लेन करता, मग JCB ट्रॅक्टर बघून विरू झाला खुश. मग विरूला केलं तयार आणि आम्ही तयार होऊन निघालो बाहेर. मी आणि विरू आणि माझी फ्रेंड वर्षा आम्ही निघालो होतो बाहेर. आम्हाला थोडंसं शॉपिंगला जायचं होतं. मग विरूने मी सेम केली हेअरस्टाईल, मागे बांधला आमचं हेअर बांधले, घेतली आमची डायपर बॅग आणि आम्ही निघालो. पण विरूने माझा केला पचका. विरूने मला तिथे जाऊ दिलं नाही आणि गाडीमध्येच मला विरूसोबत खेळत बसावं लागलं. मग आम्ही घेतली छान कॉफी. ही आहे वर्षा माझी फ्रेंड. मग आम्ही एका कॅफेमध्ये गेलो, तिथं कॉफी घेतली, थोडंसं खाल्लं आणि परत मग घरी आलो. घरी आल्यानंतर विरूसाठी मी बनाना आणि ओट्सचे हे पॅनकेक्स बनवले होते. त्यानंतर परत विरू बाल्कनीमध्ये उभारला होता आणि खाली जे दिसेल त्याला हाय बाय त्याचं चालू होतं. त्याच्यासाठी मस्त बघणं चालू होतं हे. मग विरूला मी घातलं विरूचं हे कासवावालं प्रोटेक्शन, ह्याचंवालं हेअर प्रोटेक्टर आणि मग विरू खेळत बसला. तेवढ्यात धीरजने आणलं हे मस्त, हा काय म्हणता येईल त्याला, मस्का पाव काहीतरी. मग तो मी खाल्ला आणि आम्ही कुठे आलो बघा, ही आहे सुकुमा माझ्या भावाची मुलगी आणि हा आहे लिओन तिचा मुलगा. इतका क्यूट आहे ना. ॲक्च्युली लिओन हाफ जर्मन आणि हाफ इंडियन आहे, सो दॅट्स वाय तो खूपच जास्त क्यूट आहे. मग ते बिचारे लेकरू बसले होते आणि विरू बघा हे घरभर पसारा करत होता. मग आम्हाला सुनीता वहिनीने छान बनवली होती पावभाजी आणि मग आम्ही घेतला पावभाजीचा आनंद. हा लिओ असा इकडे लिओन असा खेळत होता. ह्या आहेत सुनीता वहिनी आमच्या, त्यांनी आग्रह करून पावभाजी खाऊ घातली. मग आम्ही घरी आलो. मग घरी आल्यानंतर मी विरूला घेऊन खाली गेले त्याला फिरवण्यासाठी. मग परत घरी आलो. तर आम्ही घरी आल्यानंतर मग विरूच्या सोबत असं छोटंसं रील करत मी बसले होते. मग हे असं नखरे करत होता, काय 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 हेअर कुठे म्हटलं हेअर वगैरे दाखवत होता. मग त्यानंतर आम्ही आलोत माझ्या फ्रेंडकडे रात्री. मग त्यांच्याकडे हाऊस पार्टी होती. मग आम्ही हे बघा छोट्याशा दिदी हे ते सगळ्यांसोबत खेळत विरू बसला होता आणि विरूच्या शेजारी होते. मग आम्ही केक कट केला, थोडंसं सेलिब्रेशन केलं, डिनर केलं आणि आम्ही घरी आलो. मग घरी आल्यानंतर विरूला थोडंसं सर्दी झाली होती. विरू वाफच घेत नव्हता, त्याला ते वाफ देत होते मी. मग त्याला असं काहीतरी मजाक करत, काहीतरी पिकबू करत हसत बसत वगैरे मग मी त्याला अशी स्टीम दिली. मग त्यानंतर असं थोडा वेळ विरूने केला टाइमपास आणि विरूला मी दिली वाफ. आणि मग त्यानंतर मला वाटलं आता विरू झोपेल, पण कशाचं काय, विरू झोपायला तयार नव्हतं. मग परत आम्ही खाली आलो आणि आम्हाला दिसलं विरूच्या बाबांचं वॉलेट. मग विरूला म्हटलं विरू हे वॉलेट घे, तू हाफ घे मी हाफ घेते, आतमध्ये काय असेल ते आपण घेऊयात. मग पण विरू म्हणतो तर घेऊ की नको म्हटलं घे रे, आई कधी काही वाईट सांगत असते का, घे आपलं ते घे. मग विरूनं हात पुढे केला आणि विरूनं वॉलेट घेतलं, पण आम्हाला त्यात काहीही भेटलं नाही, फक्त त्याच्यामध्ये कार्ड्स होते. मग काय दिला आम्ही ठेवून की थोडा वेळ विरू खेळला त्या वॉलेट सोबत. आणि मग त्यानंतर आम्ही परत नाही लगेच नाही आलो. ॲक्च्युली आम्ही परत थोडा वेळ गेला, विरू असा टाइमपास करत होता. तरी आम्ही शोधत होतो एकतरी नोट भेटेल म्हणून, पण नाही भेटली. मग आम्ही बेडरूममध्ये आम्ही आलो आणि विरू फायनली झोपला. सो असं झालं आजचा आमचा दिवस. तुम्हाला कसा वाटला त्याला नक्की कळवा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. भेटत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.